तर कसं काय मित्रांनो, जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयस. तुम्ही पाहतात ST श्रेयस ब्लॉग्स या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वे लाईनच्या अपडेटमध्ये आज आपण आलो आहोत. दारव्याच्या रेल्वे स्टेशनवरती आपण आज आलेलो आहोत. येथील तुम्हाला पूर्ण काम दाखवतो. तुमच्या बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होत्या की दारव्या रेल्वे स्टेशनचं काम दाखवा म्हणून. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग आपण आता जाऊया की दारव्याचं रेल्वे स्टेशनचं काम बघायला. येथील तुम्हाला दाखवतो. हे पटरीवर आपण सध्या आता बसलेलो आहोत. हे तुम्ही बघू शकता. हे आपल्या रेल्वे स्टेशनपर्यंत काम आलेलं आहे. तर चला मग जराही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, असा काहीसा आहे रेल्वे ट्रॅक. तुम्ही बघू शकता. आपण आता आलेलो आहोत स्टेशनच्या परिसरामध्ये आणि इथं रेल्वे ट्रॅक टाकलेला आहे आणि इथं बघू शकता गिट्टीचा थर पण असा लागलेला आहे आणि समोर रेल्वेचे जे लाईनचे पोल्स खंबे वगैरे आहे या ठिकाणी पूर्णतः या ठिकाणी फिक्स झालेले आहे, लागलेले आहे. मित्रांनो, हा जो रोड जातो आपल्या MM कॉलेजच्या मागून, चिंतामणीच्या मागून असा लाईन राहणार आहे हे. आणि समोर या ठिकाणी बघू शकता इथं खदाचं काम चालू आहे, जे की इथं तुम्हाला दिसत असेल. या ठिकाणी पोकलँड मशीन या ठिकाणी कार्य करत आहे किंवा खोदकाम चालू आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता असं काहीच इथलं काम आहे. आणि हे जे आहे आपली शकुंतला जे आहे तिचा हा रूट आहे की ब्रॉडगेज या ठिकाणी रूट होता आणि आता या ठिकाणी मोठा असा या ठिकाणी ट्रेन जाणार आहे आपल्या दारव्यामधून. असा काहीसा इथला रूट आलेला आहे. हे तुम्ही बघू शकता इथपर्यंत आलेला आहे. आणि समोर आहे रेल्वे स्टेशनचा परिसर, जे की आपल्या दारव्यामधला राहणार आहे. आणि असा काहीसा इथला वातावरण आहे. खूप छान असं वातावरण आहे. आजचा व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, त्याच्यामुळं शेवटपर्यंत नक्की पहा. कारण की इथं तुम्ही बघू शकता खूप सारे या ठिकाणी पटऱ्यासाठी या ठिकाणी पोल्ससुद्धा आलेले आहे, जे की इथं ट्रॅक असं बिछवायचं काम झालेलं आहे आणि समोर थोडं बाकी आहे, ते पण होईल लवकरच. आणि जे की आपल्या दारवा नेरचा जो रोड आहे, जे की अंडर बायपास राहणार आहे खालतून, तिथचं पण काम चालू आहे. ते पण मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर चला ते पण काम बघूया. तुम्हाला इथलं सर्व अपडेट देण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी बघू शकता असा काहीसा या ठिकाणी गाडा आहे. बघू शकता एक्स्ट्रा खंबे या ठिकाणी आणलेले आहे, जे की समोर लागणार आहे या साईडला. असे काहीसे या ठिकाणी काम झालेलं आहे वरचं स्टेशन परिसरामध्ये जाण्यासाठी. ट्रॅक 1, ट्रॅक 2, ट्रॅक 3 आणि ट्रॅक 4 अशा प्रमाणात काहीसे राहणार आहे. ते तुम्हाला समोर दाखवणारच आहे. या ठिकाणी बघू शकता हे या ठिकाणी असं काहीसे बनवलेलं आहे. तर मित्रांनो, फायनली या ठिकाणी बघू शकता इथं बिल्डिंग बांधलेली आहे, जे की राहू शकते आपल्या याची. इथं ट्रान्सफॉर्मर वगैरे लावलेलं आहे. इथं सबस्टेशन राहू शकते, जे की लाईन राहणार आहे आपल्या रेल्वेची. आणि तिकडं खूप साऱ्या प्रमाणात मोठे या ठिकाणी इथलं स्पेअर पार्ट आलेले आहे, जे की इथं लाईनचे वगैरे राहते. इथं बघू शकता हे वरतं लागून आहे. काहीसे मित्रांनो एक्स्ट्रा पोल्स जे राहते ते इथं बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे काहीसे खूप साऱ्या प्रमाणात आलेले आहे. आणि या साईडला सबस्टेशन वगैरे राहण्याची दाट शक्यता आहे, कारण की इथं ट्रान्सफॉर्मर तुम्हाला दिसत असेल इथं पूर्ण फिक्स झालेली आहे. आणि या साईडला बिल्डिंगसुद्धा बनलेली आहे आपल्या दारव्यामध्ये. आणि आता आपण बघूया इथं खूप साऱ्या प्रमाणात स्लीपरसुद्धा आलेले आहे. आणि तिथपर्यंत बघू शकतो आपण की काम झालेलं आहे आणि या साईडचं काम बाकी आहे. होईल लवकरच मित्रांनो. का झालं नाही हे तुम्हाला आता मी दाखवणार आहे समोरच. तर चला मग जाऊया, तिथं पण दाखवतो. कारण की इथं नालीची वगैरे व्यवस्था झालेली आहे आणि ते थोडं बाकी होतं काम, त्याच्यामुळं असू शकते की वेळ झाला. इथं बघू शकता तुम्ही अशी काहीशी इथं नाली बनलेली आहे आणि ते नालीतलं पाणी वगैरे जाण्यासाठी या ठिकाणी हे पाईपलाईन टाकलेली आहे, जे की खालतर जाणार आहे. आणि इथं असं चेंबर वगैरे या ठिकाणी बनवणार आहे आणि इथून डायरेक्ट पाणी तिकडे जाणार आहे. आणि हे पूर्ण आतमध्ये खोदलेलं आहे आणि त्याच्यामुळे इकडलं काम थोडं राहिलं असू शकते, कारण की इथं खूप साऱ्या प्रमाणात आणि खूप फास्ट या ठिकाणी काम चालू आहे. तुम्ही बघू शकता ट्रकसुद्धा या ठिकाणी आलेला आहे. आणि इथं साईडला बघू शकता तुम्ही
इथं नाल्याचे साचेसुद्धा आलेले आहे, जे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं मित्रांनो. कळंबला गेलो होतो आणि कळंबला इथं 4 ट्रॅक राहणार आहे. 1 2 3 4 अशा या ठिकाणी लाईनी राहणार आहे. आणि त्या साईडला बघू शकता की या साईडला एक आणि या साईडला एक, इथं 2च आहे आणि त्या साईडला एकच ट्रॅक आहे. तिथून मित्रांनो या ठिकाणी 2 ते 3 या ठिकाणी होणार आहे, जे की 4 ट्रॅकची एकच ट्रॅक झाली होती, मी सांगितलं होतं तुम्हाला. आणि ते प्रत्येक या ठिकाणी सेपरेट होणार आहे, जे की एक्सप्रेस राहते मित्रांनो. ते निघून जाईल आणि जे थांबणारी आहे ते इथं थांबेल मित्रांनो. हे तुम्ही बघू शकता, इथं मोठमोठे मुरमाचे ढीगसुद्धा आलेले आहे आणि इथं टाकायचं काम चालूच आहे. आणि नालीची काम झालेलं आहे इथलं, आणि या साईडला पण चालू आहे काम. तर मित्रांनो, हे बकऱ्या वगैरे येताना दिसत असेल तुम्हाला. हा जो रूट आहे हा शेतकऱ्यांसाठी आहे, सध्याच्या घडीला या ठिकाणी बनवलेला आहे. हे तुम्ही बघू शकता, बैलगाडी वगैरे या ठिकाणाहून चाललेली आहे. आणि या साईडला राहणार आहे, जे की आपला दार्यातून नेरला रूट जातो तो, आणि मोठा असा खालून जाणार आहे. हे तुम्हाला दाखवतो. इथं काम चालूच आहे या रोडचं, आणि खूप मोठा या ठिकाणी पूल राहणार आहे असा काहीसा. आणि या साईडला बघू शकता तुम्ही, रोडचं काम झालेलं आहे असा काहीसा राहणार आहे. आणि समोर या ठिकाणी मशीनसुद्धा चालू आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथं मोजमाप करायचं या ठिकाणी काम चालू आहे, जे की तुम्हाला या ठिकाणी यंत्र वगैरे दिसत असेल. असा काहीसा रोड राहणार आहे, जे की इथून जाणार आहे खालतून, आणि वरतून या ठिकाणी ट्रेन जाणार आहे, या साईडनं येणार आहे आणि अशी या ठिकाणी येऊन जाणार आहे. इथं 4 ट्रॅकचे या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे सध्याच्या घडीला. 4 किंवा मग 3 जाऊ शकते. या ठिकाणाहून एक, या ठिकाणाहून एक, आणि त्या साईडला एक. इथून 3 जाणार आहे मित्रांनो, 3 ट्रॅक जाणार आहे. मी सांगत होतो 4, पण 4 नाही, 3 100% जाणार आहे या ठिकाणाहून. आणि या साईडचं पण काम झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. इथं पण चालू आहे काम या साईडला. आणि हे पाण्याची टाकी आहे, आणि जे की आपला हा जुना रोड आहे आणि यालाच अटॅच होणार आहे. हे आता सध्या टेम्पररी या साईडला रोड चालू केलेला आहे. आणि मित्रांनो, त्या साईडचं काम बघितल्याच नंतर आपण त्या रोडच्या अलीकडे आलेलो आहोत, म्हणजे स्टेशन परिसरावर आलेलो आहोत. आणि या ठिकाणी बघू शकता, असे काहीसे या ठिकाणी पटरी टाकलेली आहे, जी की स्टेशनची राहणार आहे. आणि या साईडला एक प्लॅटफॉर्म राहणार आहे, या साईडला पण प्लॅटफॉर्म राहणार आहे. आणि खूप मोठी या ठिकाणी 2 किलोमीटरच्या जवळपास या ठिकाणी हे रेल्वे स्टेशन राहणार आहे आपल्या दार्यामधलं. आणि त्या साईडला पण एक ट्रॅक आहे, आणि या साईडला आहे, आणि मधातून पण एक राहणार आहे ट्रॅक. येथील काम झालेलं आहे साईडचं, आणि वरचं पण काम चालूच आहे. जोरदार असं काम चालू आहे, जे की इथं लाईनचं राहणार आहे. यवतमाळ नांदेड या 284 किलोमीटर लाईनच्या आपण दारव्हा स्टेशनवर आहे. आणि इथं तुम्हाला बघू शकता मित्रांनो, खूप भारी इथलं काम चालू आहे. आणि भारी काम असूनही मित्रांनो, या ठिकाणी खूप प्रगतीपथावर काम आहे, आणि तेच आपण या ठिकाणी अपडेट पाहायला आलेलो आहोत. येथील मित्रांनो, आपला दारव्हा जे आहे हे प्रमुख रेल्वे स्टेशन राहणार आहे, जे की या ठिकाणी 6 ते 7 या ठिकाणी प्रमुख मोठमोठे या ठिकाणी रेल्वे स्टेशन राहणार आहे. बाकीचे स्टॉप राहणार आहे. तेथीलच आपलं एक दारव्हा मोठं असं रेल्वे स्टेशन राहणार आहे, जे की आपल्या तालुका लेवल आहे. आणि इथूनच आपल्या दाऱ्यावरून मित्रांनो 10 किलोमीटरच्या अंतरच्या जवळपास मित्रांनो, जे की राहणार आहे आपल्या याचं रेल्वे स्टेशन राहणार आहे. अंतरगावचं रेल्वे स्टेशन राहणार आहे आपल्या दाऱ्याहून 10 किलोमीटरच्या अंतरच्या जवळपास मित्रांनो. प्रमुख रेल्वे स्टेशन आपलं हेच राहणार आहे. आणि तिथून मित्रांनो फक्त आपल्या ट्रेनला स्टॉप राहणार आहे. नंतर समोरचं रेल्वे स्टेशन राहणार आहे, जे की आपला गांधीनगरचं रेल्वे स्टेशन आहे. आणि तिथून मग रामनगरचं रेल्वे स्टेशन राहणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला अनिकेत भाऊ गायकवाड भेटलेले आहे, जे की आपल्या दारव्हाच्या रेल्वे स्टेशनवर आलेले आहे लाखींवरून. त्यांना आपण आज विचारूया की रेल्वेचं काम कसं आहे, काय आहे. आपल्या दारव्हाचं रेल्वे स्टेशनचं काम बघायला आले, बरोबर आहे? बरोबर. आता इथून तुमच्या गावाच्या जवळून पण शिंदीपासून जाणार आहे.
आता समजा हे जर का ट्रेन झाली तर तुम्हाला काय काय फायदा होऊ शकते बा? माझा फायदा एवढा आहे, मला दारवा ते यवतमाळला चाला मिळेल तेव्हा नांदेडला जायला मिळेल. म्हणजे तरी आपले काय आपला प्रवास प्रवास म्हणजे आपला चांगला होईल. चांगला होईल आणि बजेट बजेट पण बजेट पण आपल्याबरोबर व्यवस्थित होऊन जाईल. हा. कारण की जे की आपलं तुम्ही बघू शकता, कारण की जे आपल्या लाखेडून आहे ते तुम्हाला तिथं ग्रामीण जे रेल्वे स्टेशन आहे गांधीनगरचं, बरोबर. तिथून डायरेक्ट तुम्ही यवतमाळला बसू शकता. बरोबर. आणि कारण की तुमच्या गावातून जे तिकीट आहे आता ते समजा स्वस्त पडणार आम्हाला हा. जायला. आता तुम्हाला जर का 80 रुपये 90 रुपये जर का लागत असेल, ते आम्हाला 30 रुपयामध्ये 30 आम्हाला रुपयापर्यंत हे जाऊ शकता यवतमाळला. 30 रुपये ते आणि 20 रुपयापर्यंत हा, जाऊ शकतो आम्ही. जाऊ शकते. कारण की असा फायदा होणार आहे जे की आपल्या वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईनचा जे आहे ते असा फायदा होणार आहे प्रत्येक ग्रामीण भागातली. कारण की इथून नांदेडपर्यंत जे ट्रेन जाणार आहे हे सर्वांनाच या ठिकाणी फायदा होणार आहे, निश्चितच होणार आहे. कारण की हे ग्रामीण भाग आणि मराठवाडा, विदर्भ मराठवाडा जोडणारी हे रेल्वे लाईन राहणार आहे. तर मित्रांनो, चला तुम्हाला समोरचा पण दाखवतो. भाऊला आपण धन्यवाद देऊया, आपल्याला भेटले आपले फॉलोअर्स आहेत. आता आपण आलेलो आहो या साईडला. तुम्ही बघू शकता या ठिकाणी मोठमोठे स्ट्रक्चर बनवलेले आहे आणि इथून राहणार आहे जे की मोठा असा ब्रिज राहणार आहे. या प्लॅटफॉर्महून त्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी मोठा असा ब्रिज राहणार आहे. इथं बघू शकता तुम्ही मोठमोठे या ठिकाणी 3 पिलर्स बनवलेले आहे. त्या साईडला पण आहे आणि आणखी या ठिकाणी बनवण्याचं काम चालू आहे. आणि असं काहीच एकमेकाला अटॅच करून या ठिकाणी वरतं असा ब्रिज राहणार आहे. आणि या साईडला बघू शकता किती मोठं असं आपल्या दारवा शहरातील या ठिकाणी रेल्वे स्टेशन राहणार आहे. त्या साईडला पण आहे, मोठमोठे स्लीपर आहे. साईडला चालू आहे गजाचं काम आणि या साईडला राहणार आहे जे की आपल्या दारव्याचं मेन स्टेशनचं या ठिकाणी काम चालू आहे. इथंच राहू शकते मित्रांनो. इथं तिकीट काउंटर वगैरे जे की वेगवेगळ्या रूमा राहते, संडास बाथरूम हे ते मित्रांनो या ठिकाणी पूर्ण असं या ठिकाणी राहणार आहे. आणि या साईडला पण रेल्वे ट्रॅक झालेली आहे समोर, ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि या साईडला बघू शकता हे छोटंसं तुम्हाला स्टेशनचं दिसत असेल पत्र्याचं, हेच आपल्या दारव्यातील जुनं या ठिकाणी आहे रेल्वे स्टेशन. आणि त्या मागच्या साईडला मित्रांनो हे तुम्हाला मोठंच झाड दिसत असेल. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पटऱ्याचे या ठिकाणी आलेले आहे. आणि त्या साईडला मित्रांनो इथं जिथं सावधानचा बोर्ड आहे आणि त्या साईडला क्वार्टर्स वगैरे पण आहे जे की खूप आहे. या ठिकाणी 15 ते 20 या ठिकाणी क्वार्टर्स आहे. त्या साईडचं काम बघितल्याच्या नंतर आपण इकडं मागं आलेलो आहोत. आणि या साईडला बघू शकता इथं पण असे मित्रांनो मोठमोठे या ठिकाणी पिलर्स आहे जे की लाईनचे खंबे वगैरे राहणार आहे समोर. आणि स्लीपर पण आहे जे की आपण मागच्या वेळेस तुम्हाला दाखवले होते, ते पण या ठिकाणी आहे. आणि काम चालूच आहे, झोको या ठिकाणी काम चालू आहे. आणि मागच्या साईडला पण मागच्या वेळेस जेव्हा आलो होतो तिथं बघू शकता हे आता जॉईन झालेले आहे. मागच्या वेळेस हे नव्हते. आणि या साईडला खूप साऱ्या प्रमाणात आलेले आहे जे की तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. आणि कुत्रे वगैरे पण आहे या ठिकाणी. आणि असं मोठं असं काम चालू आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही गिट्टीचा ढीग पण आहे. आणि या साईडला पण आहे. खूप या ठिकाणी स्लीपर आलेले आहे आणि जे की लाईनचे खंबे पोल्स वगैरे आहे या ठिकाणी फिक्स झालेले आहे आणि पूर्ण असे अटॅच झालेले आहे. आणि त्या साईडचं पण काम झालेलं आहे. असं काहीसं इथलं काम आलेलं आहे सध्याच्या घडीला. फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आणखीन एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम. स्वस्त राहा आणि सुदृढ राहा. जय श्रीराम.